छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का इस तरह गिरना दुर्भाग्यपूर्ण घटना है। घटना के बाद लोक निर्माण मंत्री रविंद्र चौहान ने दौरा किया। उन्होंने जांच के आदेश दे दिए हैं। एक कमेटी का गठन भी किया गया है। इसलिए घटना क्यों हुई इसके बारे में जांच के बाद ही बताया जा सकेगा। लेकिन विधानसभा चुनाव होने वाले हैं, इसलिए विपक्ष केवल इस घटना का राजनीतिकरण कर रहा है, ऐसा स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत ने रत्नागिरी में एक संवाददाता सम्मेलन में दिया। या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली ही दुर्दैवी आहे। स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील केलेलं आहे, त्याच्यावर चौकशी देखील नेमलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नक्की कशामुळे ते झालंय हे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल। तर या संदर्भात चौकशी समिती नेमलेली आहे बांधकाम मंत्र्यांनी, तसं त्यांनी नौदलाला देखील पत्र लिहिलेलं आहे। याच्यातनं नक्की कशामुळे काय झालं हे निष्पन्न होईल, परंतु अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी त्याचा वाऱ्यामुळे किंवा काय जो पडलेला आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि त्याची सविस्तर चौकशी केली जाईल ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे। मला असं वाटतं की हा जो प्रकार आहे या संदर्भामध्ये तिथले पालकमंत्री जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, त्याची चौकशी लावलेली आहे। चौकशी अंती ह्याच्यातनं सगळं काही निष्पन्न होईल ना। मी मगाशी तेच सांगितलं की विधानसभा 1.5 महिन्यावर आल्यामुळं काही गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा काही लोकांनी उद्योग सुरू केलेला आहे। जनतेला हे सगळं कळतंय, त्याच्यामुळं याच्यातनं राजकीय गोष्टी निर्माण करण्यापेक्षा ते का पडला, त्याच्यावर काय नक्की त्याचं बांधकाम कसं होतं याच्यावर जी चौकशी समिती नेमलेली याच्यातनं सगळं निष्पन्न होईल ना, त्याच्यातनं पुढे येईल काय असेल ते।